सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आलंय। मागच्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिरसाटांना सिडकोचं अध्यक्षपद दिलेलं होतं। अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केलेली होती आणि आता मंत्रिपदी निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं। दरम्यान गुरुवारी शासन निर्णयामध्ये शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नियमानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हा संपुष्टात आला असल्याची माहिती देण्यात आली। आता लवकरच सिडकोच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईतल्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, सामाजिक न्याय मंत्री पदावर सध्या असलेले संजय शिरसाट यांनी अखेर आता सिडकोच्या अध्यक्षपदावरून त्यांना पदमुक्त केलेलं आहे। नवीन सिडकोच्या अध्यक्षांचा आता शोध सुरू आहे, त्यासाठी लॉबिंग सुरू असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच एक नियमावली आहे का जर तुम्हाला मंत्रिपद बहाल झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही महामंडळात राहू शकत नाही। त्या अनुषंगाने त्या टेक्निक गोष्टीमुळे आता शिरसाटांना पदमुक्त करण्यात आलेले सिडकोच्या कारभारातनं सिडकोच्या अध्यक्षपदावर त्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे आणि लवकरच नवीन सिडको अध्यक्ष स्थापन होईल असं बोललं जात आहे। त्यासाठी आता खास करून नवी मुंबईमधनं लॉबिंग सुरू झालेली आहे। नवी मुंबईचे जे आमदार आहेत त्यांची लॉबिंग सुरू झालेली आहे, सूत्रांची माहिती समोर येत आहे। खरं तर कालच हा शासन जारी निर्णय झालेला आहे, कारण खरं तर 1 महिना झालेला आहे मंत्रिपद मिळून आणि त्याच्या आधीच खरं तर संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला पाहिजे होता सिडको पदाचा, परंतु तो न दिल्यामुळे आता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना पदमुक्त केलेला आहे। आता नवीन अध्यक्ष कोण सिडकोचा याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खास करून नवी मुंबईच्या आमदारांचं लॉबिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे याबाबत असं म्हटलं जातं। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा कपिल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।